राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा आजपासून संप सुरू आहे। विदर्भातील सर्वात मोठ्या नागपूर बसस्थानकावरती संपकरी कर्मचारी म्हणतायत की जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत रस्त्यावर एसटी बस ही दिसणारच नाहीये। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांकडून देखील बैठकीचं आयोजन केल्याची माहिती देण्यात आली होती, मात्र कर्मचाऱ्यांपर्यंत अद्यापही कोणतीच माहिती पोहोचली नाहीये। त्यामुळे कर्मचारी सध्या आपल्या संपावर ठाम आहेत आणि त्यामुळेच प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। राज्यातील सगळेच एसटी कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत। अनेक बहुतांश खरतर आगारांमधून एकही बस बाहेर पडली नाहीये। त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा होतोय, शिवाय विद्यार्थ्यांचा देखील खोळंबा होतोय। आणि या संदर्भात कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तिवारींनी। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अंतर्गत 27 कर्मचारी युनियन्स आहेत। त्यापैकी 14 युनियन्सनी राज्यभरात आजपासून बेमुदत संप पुकारलेला आहे। आकडा 14च असला तरी हे सगळ्या ज्या युनियन्स आहेत ह्या महत्त्वाच्या युनियन्स आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत मुख्यत्वे करून आर्थिक मागण्या आहेत आणि त्यांनी अचानक संप पुकारल्यामुळे अडचणींचा सामना प्रवाशांना करावा लागतोय। नागपूरचं जे एसटी बस स्टँड आहे इथून सुमारे 1200 बसेस दररोज बाहेर पडतात आणि या 1200 जे बसेस आहेत त्या फक्त नागपूर जिल्हा किंवा विदर्भातच नव्हे तर एकूण मध्य भारतात आणि तेलंगणापर्यंत या बसेस जातात। पण त्यातल्या अधिकांश बसेस आज चक्का जाम आहे, लालपरी रुसली आहे, त्यामुळे अडचण होते प्रवाशांची। आपण अजय हतेवार इथे आहेत, कर्मचारी जे महाराष्ट्राची युनियन आहे त्याचे उपाध्यक्ष आहेत। सर, कोणती युनियन आहे आपली? युनियन महत्त्वाची नाही, इथे 14 युनियनचं आम्ही नेतृत्व करून आलो। 14 युनियन एकत्र आहे। तसं आम्ही महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा राज्य उपाध्यक्ष, परंतु हा युनियनचा प्रश्न नाही आहे। हा 14 युनियन एकत्र आले आहे। याच्यामध्ये सगळ्या मोठ्या मोठ्या युनियन आहे। एस टीमध्ये 22-23 युनियन असेल मोठ्या, त्याच्यापैकी 14 युनियनचे लोक येतात इथे। एस टी महाराष्ट्र संघटना आमची ती महत्त्वाची नसून 14 युनियन ह्या महत्त्वाच्या आहे। बरं, 1200 बसेस निघतात नागपूर स्थानकापासून, आज किती बसेस निघत आहेत, काय स्थिती आहे, किती टक्के आहे संप आणि उद्यापासून काय स्थिती राहील? मुख्य म्हणजे पहिला प्रश्न तर हा आहे की आम्हाला कोणत्याही प्रवाशांना वेठीस धरायचं नाही आहे। प्रवासी हे आमचं दैवत आहे, परंतु शासन जर आमच्यावर अन्याय करत असेल, शेवटी पैसा जगण्यासाठी आवश्यक आहे, त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे। हे धरणे आंदोलन करावं लागत आहे आणि हे जे कर्मचारी आहे धरणे आंदोलन असून सुद्धा ते कामावर जायला तयार नाही आहे। आज नागपुरातलं जवळपास 40% जवळपास ऑपरेशन बंद झालेलं आहे। तर आपण जसं पाहतोय एस टीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे आणि आज सायंकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत 100% संप यशस्वी होईल असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे लालपरी रस्त्यावर दिसणार नाही, त्यामुळे अर्थातच जे खाजगी बस चालक आहेत त्यांना याचा लाभ उचलता येईल आणि जे यात्रेकरू आहेत त्यांना खाजगी बस चालकांच्या आधार घ्यावा लागेल आणि त्यामुळे पुढचे काही दिवस किंवा जोपर्यंत संप सुरू आहे तोपर्यंत एस टी बसमधून प्रवास करणारे, मग ते विद्यार्थी असो सामान्य नागरिक असो, खूप अडचणींचा हालअपेष्टांचा सामना करावा लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।